साईबाबांनी जगाला दिलेल्या श्रद्धा आणि सबुरीच्या संदेशाची मोहिनी जपानच्या साई भक्तांनाही झाल्यामुळे जपानच्या कोची शहरामध्ये राहणाऱ्या 45 साई भक्तांनी तसेच मंजू सत्या यांनी मौजी सत्य साई हे मंदिर उभारण्यात आले। जपानमधून हे साई भक्त थेट शिर्डी येथे साई दर्शनासाठी आले होते। साईंच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार देशभर नव्हे तर जगभर होत असताना जपानमध्येही साई नामाचा गजर होतोय। हॉटेल सेंट लॉन येथे येत या जपानी साई भक्तांनी साई यज्ञाचं आयोजन केलं होतं। साईबाबांनी जगाला दिलेल्या श्रद्धा आणि सबुरीच्या संदेशाची मोहिनी जपानच्या भाविकांनाही झाल्यामुळे जपानच्या कोची शहरात राहणाऱ्या 45 स्त्रिया आणि पुरुष साई भक्तांनी आणि मंजू सत्या यांनी येथे साई मंदिर उभारले। तसेच आपल्या सर्व जपानी बांधवांना घेऊन शिर्डी साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी ते शिर्डीमध्ये दाखल झाले होते। या सर्व भक्तांचे स्वागत सेंट लॉरेन्स मध्ये जनरल मॅनेजर नवीन कुमार चौधरी आणि स्वप्नील शिंदे, गणेश जोशी यांनी केलं। यावेळी त्यांच्या समवेत जपानी भाषेत साईंची माहिती साई भक्त अरुण गुप्ता, राहुल गुप्ता यांनी दिली। यावेळी मंजू सत्ते यांनी सांगितलं की कोची शहरामध्ये मी आणि माझ्या साई सेवक ग्रुपने साईबाबांचे मोठे मंदिर उभे केले आहे। जपानमधले हे पहिले साई मंदिर आहे। यात स्थानिक जपानी बांधवांचा सहभाग आहे। आम्ही या मंदिरामध्ये साईंची विधिवत पूजा, आरती आणि भारतीय आणि नेपाळमधील पुजारी करत असतात। गेल्या 20 वर्षांपासून मी भारतात येऊन साईंचे दर्शन घेतो। यावेळी आमच्या मंदिरात साईंच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा असल्याने 45 बांधवांना बरोबर घेऊन साईंचे दर्शन घेतल्यानंतर शिर्डीत साई मंदिरात ज्यांनी साईंची मूर्ती बनवली आहे त्यांचे वंशज राजीव तामिल यांच्याकडून साईंची मूर्ती तयार करून घेतली आहे। जो डेवलपमेंट कंट्री है वर्ल्ड का, मतलब जो सब चीज है, मगर सिर्फ वही चीज का मतलब जापान में जरूरत नहीं है। अभी जो है से साईं बाबा के वहाँ पे जरूरत है, तो इसलिए हम वहाँ पे साई मंदिर का स्थापना किए, जो बहुत जरूरी है। 外国人としてシルジーバマのテンプルを作った人は初めてだっていうふうに聞いてますが、これをきっかけに世界中でシルジーバマのテンプルができて、皆が魂をきれいにしていくことができたら素晴らしい世の中になると思います。ये बोल रहे हैं कि फॉरेनर्स लोग जो है वो सबसे पहला मंदिर जो है जापान में हम बनाए इंटरनेशनल, तो वो जो है मतलब कि जो आत्मा को सफाई करने के लिए साईं बाबा का मंदिर बनाना बहुत जरूरी न्यूज रिपोर्टर किरण वाबळे, S9 मीडिया, शिर्डी।